सागपाडा वर्सेस आई मर्दवी राजावळी बी यांच्यामध्ये हा सामना होते. राजावळी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रोहित आणि जय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते मिस्टर कुणाल महाळी. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. याच पंचांकडे इशारा येतोय. पॉवर प्लेचा षटक असेल पहिलं षटक. कुणाल महाळी हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राईट मोर विकेटचा मारा करेल. पहिल्या षटकातला पहिला चेंडू रोहित सुतार याच्यासाठी. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. पहिला चेंडू डॉट चेंडू. कुणाल याला आपण बघते गोलंदाजी मार्कवर. खरोखरच चांगला संघ आहे हा संघ सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघ. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. जागेवर खेळून काढण्याच्या प्रयत्नात मिस अंडरस्टँडिंग झाली होती परंतु अशा रीते ही धाव पूर्ण झालेली आहे. बघा कॉलिंग नव्हती बरोबर. जर क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा जमवायच्या असतील तर यस नो आणि वेट या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. परंतु यावेळी बघा कॉलिंग रोहित याच्याकडून नव्हती परंतु नशिबाची साथ मानावी लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या 1 धाव. बघा सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर बामणगाव आयोजित जी स्पर्धा झालेली होती त्या सामन्यामध्ये खरोखरच चांगली फलंदाजी केलेली होती या संघाने. कुणाल महाळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट मोर विकेटचा मारा. फुलटॉस चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय जय भुयाल याच्या रूपाने. बघा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर हा फलंदाज बाद होतोय. गोलंदाजाला सुद्धा स्वतःवर विश्वास नव्हता की ह्या चेंडूवर हा फलंदाज बाद होईल. नक्कीच बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला असता तर नक्कीच या चेंडूवर 6 धावा मिळल्या असत्या परंतु नशिबाची साथ कुणाल महाळी या गोलंदाजाच्या बाजूने. अशा प्रकारे धावसंख्या 1 असताना पहिला आद्रा बसतोय आई मर्दवी राजावळी बी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी. मिस्टर भावेश मोकाशी हा फलंदाज आपण बघतोय नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 1 बाद 1. कुणाल महाळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला कुणाल महाळी याच्याकडून. लगातार 2 चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत राजावळी संघाचे. पहिल्या चेंडूवर जय आणि आता मात्र आपण बघतोय भावेश. आता मात्र आपण बघतोय हॅट्रिक वर आहे कुणाल महाळी. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साजरी करताना बघतोय की काय कुणाल महाळी. बघूया ऑन द हॅट्रिक. पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. चांगला फटका खेळलाय. बॉल जो ते कव्हर पॉइंटच्या दिशेला 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. उमेश याला बघतोय आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि आल्या पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 बाद 3 अशी धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे आई मर्दवी राजावळी बी संघ. कुणाल महाळी काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला होता. तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलेला होता. त्याच्यानंतर
5 चेंडू टाकून झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॅटचा कडा घेऊन बॉल जाते थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी उमेश याला. अशा प्रकारे पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 धावा. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाचा जर विचार करायला गेला ना तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला खरोखर एक जबरदस्त संघ आहे. आणि ओमसागर बामणगाव आयोजित स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये बघायला गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी मला वाटते हा संघ होता. आणि त्यांच्या समोर साई आधार स्पोर्ट नागले हा संघ होता. आणि खरोखरच त्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केलेली होती, परंतु काही मिसफील्ड झाल्या आणि अशा प्रकारे त्या सामन्यामधून बाहेर पडला होता संघ. परंतु खरोखरच चांगली फलंदाजी आहे या संघामध्ये जर विचार करायला गेला तर. चांगल्या धावा जमाव्या लागतील राजावली संघाला. धावफलकावर चांगल्या धावा उभाराव्या लागतील. रोहित सापटे हा गोलंदाज बघतोय आपण. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं तर संघात दुसरं षटक टाकण्यासाठी सामोरे फलंदाज उमेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 चेंडूमध्ये 3 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. बघा पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होते. पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर खरोखरच खराब सुरुवात राजावली संघाकडून झालेली आहे, परंतु कमबॅक करावा लागेल. रोहित सापटे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म और विकेट समारा. यापुढचा चेंडू इनसाइड एज इज गॉन. यस, पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता उमेश याच्याकडून. बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि अशा प्रकारे उमेश सारखा फलंदाज बाद होताना दिसतोय. धावसंख्या 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे किशोर. किशोर याच्याकडे खूप क्रिकेटचा अनुभव आहे. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, परंतु डॉट डिलिव्हरी रोहित सापटे. काही गोलंदाजी बघायला मिळते. पहिलं षटक कुणाल महाळी याच्या मार्फत टाकलं होतं. त्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 4 धावा देऊन 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले होते पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर 2 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 2 चेंडूमध्ये एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. रोहित सापटे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. यापुढचा चेंडू काय फटका खेळलाय मिड विकेटच्या वरून. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. आणि किशोर याच्या बॅटमधून आलेल्या या इनिंग मधला हा पहिला षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 धावा. बघा किशोर याच्याजवळ खूप अनुभव आहे क्रिकेटचा.
कारण आई मरुदी राजावली बी संघाचा जर विचार करायला गेला तर खरोखरच एक किशोर असा खेळाडू आहे जो अनुभवी खेळाडू आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवताना आपण बघतोय त्याला मैदानाच्या आतमध्ये रोहित सापटे याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. या पुढचा चेंडू फटका फसलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय, सेफ शॉट मानावा लागेल. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय डेंजर झोनवर रोहित हा येत होता परंतु चांगली रनिंग मानावी लागेल. या 2 धावेने संघाची धाव संख्या 12 धावा. किशोर याची वैयक्तिक धावसंख्या 8 तर संघाची धावसंख्या 12 धावा. रोहित सापटे हा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुलटॉस, चेंडू 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या 16 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावर बघायला मिळते. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, यास पंचांकडून इशारा केला जातोय. बघा चौकार आणि षटकार लागल्याच्या नंतर गोलंदाजावर दबाव आणि अशा प्रकारे आपली लाईन लेंथ च्या बाहेर टाकलेला हा चेंडू पंच घोषित करतात की हा चेंडू वाईट आहे. अवंतर धाव येते आणि अवंतर धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. 17 आणि होतोय की काय खतरा, बघूया. रोहित सापटे यापुढचा चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, षटकार. तर अशा प्रकारे जर विचार करायला गेला तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 धावा. बघा दुसरं षटक हे खूपच महागडं षटक मानावं लागेल रोहित सापटे असं. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये कुणाल महाली यांनी पहिलं षटक टाकलेलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आलेल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. खरोखरच खराब गोलंदाजी आणि त्याचं श्रेय जाते ते म्हणजे किशोर या फलंदाजाला. तर वैयक्तिक पहिलं संघात तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघतोय आपण. विशाल यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय हा चेंडू. निर्धार चेंडूची सांगता विशाल सापटे हा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक कुणाल महाली, दुसऱ्या षटकामध्ये बघितलं रोहित सापटे, थोडासा महागडा पडलेला आहे. बघूया विशाल सापटे आलेला आहे. बघूया या षटकामध्ये कमबॅक होतोय की चांगल्या धावा बनतायत. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बाल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु एकाच धावेवर समाधान मानलं. कारण स्ट्राईक बघायला गेलं तर किशोर याच्याकडे ही स्ट्राईक आहे आणि किशोर यांनी मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केलेली होती. 2 षटकार आणि 1 चौकार. दुसऱ्या षटकामध्ये जर बघायला गेला शेवटचे 4 चेंडूचा जर विचार करायला गेला ना तर खरोखर 18 धावा आलेल्या होत्या या 4 चेंडूमध्ये. विशाल सापटे बघूया गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला सीमा रेषेवर परंतु एकाच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या
25 धावा धावफलकावर लागल्यात. यापुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिलाय. बघा आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्या ठिकाणी. नक्कीच जर क्षेत्ररक्षक नसता तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. या मैदानाचा जर विचार करायला गेला ना, त्या मैदानामध्ये अगोदरच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या 2 टुर्नामेंट झालेल्या आहेत. खरंच हे मैदान जर विचार करायला गेला तर चौकार षटकार ह्या मैदानामध्ये बघायला मिळतात. धावसंख्या 26. विशाल सापटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय परंतु फटका फसलाय की काय बघूया. क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. षटकार आणि संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. बघा चांगली फलंदाजी किशोर याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. त्यावेळी फुलटॉस चेंडूवर जय सारखा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर थोडासा अडचणीमध्ये आलेला होता आई मर्दवी राजावली संघ, परंतु किशोर काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक संकट मोचक. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार जातोय. 6 धावांसाठी. वॉल शॉट षटकार. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 38 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय प्रवीण पागी याला. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलाय. बघा पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. आणि रोहित याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सामन्याचा जर विचार करायला गेला तर पहिल्या सामन्यामध्ये 51 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो एनसीसी स्पोर्ट नायगाव संघाने धावफलकावर लावल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर अजूनपर्यंत 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 42. प्रवीण पागी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4-5 फावलांचा रनअप राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला जातोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार रोहित याच्या बॅटमधून आलेले आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 46 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या होत्या आणि महत्वपूर्ण 2 गडी बाद झालेले होते. जय आणि भावेश असे 2 फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आई मर्दवी राजावळी बी संघ थोडासा अडचणीमध्ये आलेला होता. त्याच्यानंतर किशोर सारखा एक फलंदाज येतोय आणि खरोखरच या किशोर याचा जर विचार करायला गेला तर 8 चेंडू मध्ये 31 धावसंख्येवर खेळतोय. काय फलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. तो लेगच्या दिशेला जातोय चेंडू. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक. आउटफील्ड फास्ट आहे आणि चौकाराची हॅट्रिक पूर्ण करताना मिस्टर रोहित सुतार. आणि अशा प्रकारे हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे राजावळी संघाची. 50 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. बघा तर या मैदानाचे जर विचार करायला गेला तर 81 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या.
82 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या या मैदानामध्ये. म्हणजे या मैदानामध्ये जर विचार करायला गेला तर धावा ह्या चेस होत आहेत. आपण बघतोय वाघोस स्पोर्ट टिवरी आयोजित जी स्पर्धा झालेली होती, सरपंच उपसरपंच चषक टिवरी संघाने आयोजित केलेले होते, त्या सामन्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये 82 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. या पुढचा चेंडू, चांगला चेंडू बघा, निर्धार चेंडूची सांगता झालेली आहे. मला वाटतं यस रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघा पंचांनी दिलेल्या निर्णयावर सहमती दाखवत नाही फलंदाज. तर अशा प्रकारे हा जो निर्णय होते तो आपण बघतोय थर्ड अंपायर जवळ दिलेला आहे. नक्कीच फलंदाजाला असा वाटते की ऑफस्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू होता, नक्कीच वाईट चेंडू असेल की काय, परंतु पंचांनी हा डॉट डिलिव्हरी दिलेली आहे. एक मनामध्ये खंत होती रोहित याच्या आणि त्यांनी लगेच हा निर्णय थर्ड अंपायरच्या दिशेला रेफर केलेला आहे. आणि बघूया आपल्या स्क्रीनवर काय इशारा येतोय थर्ड अंपायर कडून. तर अशा प्रकारे मला वाटतंय थर्ड अंपायर कडून इशारा येतोय की हा चेंडू वाईट चेंडू असेल. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 51 धावा. खराब गोलंदाजी मानावी लागेल प्रवीण पागी याच्याकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, यस पंचांकडून इशारा येतोय वाईट चेंडू. आणि आता मात्र बघा गोलंदाजाने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ते कर्णधाराच्या क्षेत्ररक्षक करणारे कर्णधार यावेळी इशारा करतायत. छत्रपतीच्या शूर मर्दानो, छत्रपतीच्या शूर मर्दानो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आणि यस पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहील. वाईट चेंडू असेल हा. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 52 धावा धावफलकावर लागलेल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामधले मला वाटते 3 चेंडू टाकून झालेले आहेत. या 3 चेंडूचा जर विचार करायला गेला तर 3 चेंडू मध्ये 14 धावा मोजतोय गोलंदाज प्रवीण पागी. खराब गोलंदाजी मानावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रवीण. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडॉनच्या दिशेला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु 2 क्षेत्ररक्षकाला बेदोन चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 58 धावा झालेल्या आहेत. का खराब षटक मानावं लागेल. 19 धावा अवघ्या 4 चेंडूमध्ये मोजतोय गोलंदाज प्रवीण पागी.
शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी रोहित सुतार याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. या षटकामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातो. आता मात्र क्षेत्ररक्षक असेल आणि यावेळी स्ट्राईक आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करेल किशोर, कारण किशोर याने सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे. 8 चेंडूमध्ये 31 धावेवर खेळतोय. धावसंख्या 59 धावा झालेल्या आहेत. या इनिंग मधला शेवटचा चेंडू प्रवीण पागी. ओहो व्हाट अ शॉट. षटकाराने ह्या इनिंगची समाप्ती केलेली आहे. किशोर याच्या बॅट मधून आलेला हा षटकार अशा प्रकारे षटक क्रमांक 4 संपते आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 65 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि 66 धावांचं आव्हान असेल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघासाठी. सकाळच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षक आणि जे प्रेक्षक आमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचले असतील त्यांचं सुद्धा आई मरुदेवी राजवली ब आयोजित हितेश मूर्ती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर 66 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आणि जयन अशी ही सलामीची जोडी आलेली आहे. बघूया 24 चेंडूमध्ये 66 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. तो चांगला संघ आहे सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघ. सामन्याला सुरुवात होते. भावेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू
परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बघा. एका जागेवर समाधान मानावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. मागच्या दिशेला जर चेंडू सुटला असता तर नक्कीच चौकारासाठी गेला असता, तो नशिबाची साथ मानावी लागेल ह्यावेळी. प्रमोद याच्या बॅटमधून आले ही एक धाव, संघाच्या धावसंख्या 1. भाविश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, निर्धार चेंडूची सांगता. भाविश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. यस पंचाकडून इशारा केला जातोय. अवंतर धाव येते आणि अवंतर धावेने संघाची धावसंख्या 2 धावा. जयन याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. चांगली सलामीची जोडी आहे, चांगल्या धावा जमाव्या लागतील. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघा गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कनेक्ट केलं, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 3 धावा. भावेश पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू बघा, चांगला चेंडू होता परंतु तेवढा चांगला फटका खेळलाय. यावेळी मिड विकेटच्या वरून चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रमोदच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 9. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. माझ्या गावात आवाज घुमलाय, जय भवानी जय शिवराय. गावात आवाज घुमलाय, जय भवानी जय शिवराय. मुसलमानाचा स्वीकार आवाज. सम्राट स्पोर्ट सागपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर खरोखरच एक चांगला संघ आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला, आणि त्यांनी वारंवार ते सिद्ध सुद्धा करून दाखवलेला आहे. परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर चांगले फटके प्रमोद याच्या बॅटमधून आलेले. 2 चेंडूवर लगातार 2 षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 15. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातो तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 16 धावा. जगात नाही भारी माझ्या राजाची बात न्यारी. माझ्या राजाची बात न्यारी. हो जगात नाही भारी माझ्या राजाची बात न्यारी. काही दिशा पसरली कीर्ती आनंदा. ज्यावेळी आपण बघतोय राजावली संघ फलंदाजी करत होता त्यावेळी पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या, परंतु ह्यावेळी बघा पहिल्या षटकामध्ये 16 धावा मोजतोय भावेश सारखा गोलंदाज, आणि त्याचं श्रेय जाते प्रमोद आणि जयन या सलामीच्या जोडीला. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रोहित सुतार हा सज्ज झालाय. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला पाठवलंय ते म्हणजे स्क्वेअर लेग पंचांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वॉट शॉट षटकार. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला
डीजे. प्रमोद याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 22 धावा ह्या धावफलकावर लागल्यात. यापुढचा चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल. बघा फुल टॉस चेंडू होता आणि ज्या प्रकारे जय भुयाल हा फलंदाज बाद झाला होता त्याच प्रकारे प्रमोद हा फलंदाज बाद होताना दिसतोय. बघा नाराज असेल कारण हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्की षटकारासाठी सीमारेषे बाहेर गेला असता, परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ गोलंदाज रोहित याच्या बाजूने. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. प्रमोद बॅक टू द डगआउट. धाव संख्या 22. कमांड डीजे. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे सुधाकर. स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू काय फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. मनमान 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 मनमान. थँक्यू डीजे. त्या अगोदर सांगितलेलं होते की सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक चांगला संघ आहे. चांगली फलंदाजी आहे त्या संघामध्ये आणि आता मात्र सुधाकर यांनी ते दाखवून दिलेलं आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार. चमचमती तलवार राजा शिवाजी कडाडला. 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 थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी करावी लागेल राजावली संघाला. बघा बॅक टू बॅक सुधाकर याचा जर विचार करायला गेला तर 1 डाऊन मध्ये आलेला हा फलंदाज आणि आल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळलेला आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 34 धावा. आणि अशा प्रकारे षटकाराची हॅट्रिक साजरी करताना मिस्टर सुधाकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. बघा जर एक षटकार आला तर नक्कीच 15 टी शर्ट लागू होतील की काय. 4 षटकार लागलेले आहेत या षटकामध्ये. ओहो आणि अशा प्रकारे मला वाटते 15 टी शर्ट ही लागू झालेली आहेत. सागर सर एका मोसमामध्ये मी मला वाटते एका टीमला एकदाच मिळतात हे सुद्धा लक्षात असू द्या. जर अगोदर भेटले असतील तर मिळणार नाही, मात्र अगोदर भेटले नसतील तर तुमचं नाव या ठिकाणी नोंदवलं जात आहे. एकदा टाळा झाला पाहिजे ते फलंदाजासाठी. क्या बात आहे. किती हवे आहेत अजून? 2च धावा हव्यात. 20 धावा हव्यात. किती? 12 चेंडू 20 धावांची गरज. बघा आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जे सचिव आहेत अविनाश दादा ठाकरे यांच्याकडून आपण बघतोय एका षटकामध्ये 5 षटकार 5 चौकार किंवा 5 विकेट घेतले गेले तर नक्कीच 15 टी शर्ट ही स्पॉन्सर केली जातात. आणि आता मात्र तो मान मिळतोय
सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाला बघा एका षटकामध्ये 5 षटकार लागलेले आहेत. रोहित याची खराब गोलंदाजी मानावी लागेल. यापुढचा चेंडू चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. ओ हो हो व्हाट अ कॅच. पंकज वर्गण आहे त्या ठिकाणी आणि काय झेल घेतलाय बघा. नतमुक्याची नाकामध्ये गे अंबा सवारी सवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये नतमुक्याची नाकामध्ये गे अंबा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू डीजे. बघा चांगला झेल घेतलेला आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जर विचार करायला गेला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे विशाल. पण तो नॉन स्ट्राईकच्या एंडवर जर विचार करायला गेला तर सुधाकर सारखा फलंदाज आहे ज्याने मागच्या षटकामध्ये षटकाराची हॅट्रिक सुद्धा पूर्ण केलेली आहे. 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. उमेश या पुढचा चेंडू वाळा शॉट. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायाची या षटकाराने संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावर लागल्या. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसलाय पण तो सेफ शॉट मानावा लागेल. बघा गोलंदाज येतोय त्याच्या खाली. काय झेल घ्यायला हवा होता पण तो झेल सुटतोय आणि अशा प्रकारे या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 54 धावा. बघा 66 धावांचं लक्ष होतं सामना जिंकण्यासाठी पण तो काय फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. प्रमोद, जयंत, सुधाकर आणि आता मात्र विशाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यापुढचा चेंडू फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. काही झेल घेतलेला आहे बघा. जय भुयाळ होता त्या ठिकाणी. राजा शिवछत्रपती महाराजांचा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. आठ चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे विजय. आणि बघूया आपल्या संघाला विजय मिळवून देतोय की काय. 8 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर काय फलंदाजी. सुधाकर 4 षटकार ज्याच्या बॅटमधून आलेले आहेत. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. मिड स्टंप वरून सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. चांगला कमबॅक बघायला मिळतो या षटकामध्ये उमेश याच्याकडून. परंतु रोहित याचं षटक होतंय. त्या षटकामध्ये बघायला गेलं तर तब्बल 30 धावा दिलेल्या आहेत रोहित यांनी. 7 चेंडू 12 धावेची गरज. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल.
पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 56 धावा. चेंडूमध्ये 10 धावेची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे नितीन डुकले. बघा एक नवखा गोलंदाज आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. काय चेंडू होता, ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू, मिड विकेटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला. शेप शॉट मानावा लागेल, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगला चेंडू होता, लगभग यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये जसा तसा चेंडू आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला सुधाकर याने आणि 1 धाव पूर्ण केली गेली. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. सामोरे फलंदाज जर विचार करायला गेला तर विजय सारखा फलंदाज आहे ज्याने 2 चेंडूचा सामना केला आणि 2 धावसंख्येवर नाबाद खेळतोय स्ट्राईकच्या एंडवर. पाच चेंडू 9 धावेची गरज. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 57 धावा. बघा चांगला गोलंदाज बघतोय आपण, नवखा गोलंदाज आहे परंतु पहिला चेंडू जर असा विचार करायला गेला तर नक्कीच ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता तो चेंडू. बघूया पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, झेल आहे बघूया, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 6 धावांसाठी. हिंदू धर्म हे सारे जगवा, सारे मर्द मराठे जागवा. हिंदू धर्म हे सारे जगवा, सारे मर्द मराठे जागवा. आता कुशाल ढोल ताशे वाजवा, शिवरायांची जयंती गाजवा. आता कुशाल ढोल ताशे वाजवा, शिवरायांची जयंती गाजवा. धावसंख्या 63 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. चेंडू असतील ते 4. बघा या पुढचा चेंडू सुद्धा चांगला चेंडू. बघा उमेश होता त्या ठिकाणी, परंतु अशा प्रकारे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय तो म्हणजे सम्राट स्पोर्ट सागपाडा आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय आई मर्दबी स्पोर्ट राजावळी बी संघ. हार्डलक 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 राजावळी बी संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन सम्राट स्पोर्ट सागपाडा. तर सगळं एनसीसी स्पोर्ट नायगाव संघाच्या कर्णधाराने यायचं आहे नाणेफेकीच्या कॉल साठी आणि विजय संघाच्या कर्णधाराने. तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच बघूया आपण. कारले डोंगरावरी हाई देऊल भारी, त्या देवलाची शोभा ही न्यारी. कारले डोंगरावरी हाई देऊल भारी, त्या देवलाची शोभा ही न्यारी. आई तुझा कैलास ग कैलास ग, 25 धावा केलेल्या आहेत. तोच